हॅलो. तर कर्माबाबतली माझी स्वतःची एक पर्सनल स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर एक जण आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहे, की डिबगरबद्दल स्टोरी सांग. आता बघा, मी आणि माझा एक मित्र आहे, ज्यानं आता कमेंट केलेली आहे ना, तो आणि मी एकच टेबल शेअर करतो. आम्ही ज्या ठिकाणी बसतो त्याच्या शेजारीच तो बसतो. तर एक वेळ काय झालं, आमच्या इथं कसं आहे, माझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे, त्याचा एक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे. असा नाही की मी स्वतः माझ्या प्रोजेक्टवर काम करायचं किंवा त्यानं त्याच्याच प्रोजेक्टवर काम करायचं. कुणीही कुणालाही मदत मागायला येऊ शकतं. तसंच माझा एक दुसरा मित्र माझ्या दुसऱ्या त्या मित्राला जो जो सध्या कमेंट करत आहे ना, त्याला मदत मागायला गेला. मदत मागायला गेल्यानंतर काय झालं, तो म्हणजे एक 1.5 तास तिथे लागला त्याला मदत करायला, पण ते रिझॉल्व्ह झाला इश्यू. आणि 1-2 तास लागले होते पूर्ण सरासरी 2 तास लागले असतील. मग ते झाल्यानंतर मग मी बघितलं त्याच्याकडं आणि म्हणलं, "तुला रिझॉल्व झालं नाही, 2 तास झाले, AVMNCमधून आला आहे ते," असं तसं बोललो मी त्याला. मग 2 तासानंतर एक फोन केला, असं तसं फक्त फोनवर झालं. एक फोन करायला फक्त 2 तास लागले, एवढं मी बोललो त्याला. ती झाल्यानंतर मग तो एक माझं लिहून ठेवला, कर्मा लिहून ठेवला देवानं, की ह्यानं बोललं इथं. मग आम्ही म्हणजे एन्जॉय करण्यासाठी सगळ्यांना असं बोलतो. एकमेकांना सगळेजण बोलतात. बट माझा देवानं असा कर्मा लिहून ठेवला, की ह्याच्यासोबत वापस हाही होणारच आहे. मग एक वेळी काय झालं, माझा मित्र तो तिथेच बसला होता. मी येऊन बसलो. माझ्याकडे काही काम नव्हतं म्हणून माझा समोरचा एक डेव्हलपर आहे. त्यानं मला म्हणला, की माझी एक बग रिझॉल्व्ह करण्यासाठी मला मदत कर. मग मी आजूबाजूचा कोणताही विचार न करता उठून त्याच्याकडे गेलो. आणि तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं, की इंटिग्रेशन देखील करायचं आहे. म्हणजे प्रोजेक्ट रन देखील करायचा आणि बग देखील सॉल्व्ह करायचा. मग मी थोडंसं लेफ्टला बघितलं. माझा मित्र माझ्याकडे बघत होता आणि त्यानं टाईम स्टार्ट केला असा. टाईम स्टार्ट केला, दाखवलं मला घड्याळ, की आता तुझा टाईम स्टार्ट झाला आहे. आता तू तो डिबगर म्हणजे तू सगळ्या गोष्टी कर आणि रिझॉल्व्ह कर तो प्रॉब्लेम. मग माझा अर्धा कॉन्फिडन्स लो झाला तिथंच जागेवर. मग तो आला माझ्याकडं, तो चिडवायला लागला, की असं तसं तसं तुला फक्त डिबगर लावता येईना, डिबगर लावता येईना. आणि त्यावेळेस खरंच, की मी इतका प्रयत्न करत होतो तो रिझॉल्व्ह करण्याचा इश्यू. मी सगळ्या टाईपनं ट्राय केलं. ChatGPT आणली, सगळं आणलं. बट काहीच माझ्याकडं असं हेच नव्हतं, की मी त्यानं तो रिझॉल्व्ह करू शकलो. पण म्हणजे आणखी एक मित्र आला, त्यानं डिबगर इथे लावून दिला, सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या. त्यावेळेस सगळं झालं बरोबर. बट कॉन्फिडन्स माझा इतका लो झाला त्या दिवशी, की यार म्हणलं आपल्याला डिबगर देखील लावता येत नाही. पण तो एक कर्मा होता. म्हणून मी त्यानंतर लक्षात घेतलं, की यानंतर कोणत्याही व्यक्तीला याबाबतीत कधी चिडवायचं नाही. कारण कधीही आपल्यावर कर्मा उलटा येईल, काही सांगता येत नाही.